Welcome to Marathi Style Corner and Vlogs. मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालेलो आहोत एकविरा आईच्या दर्शनासाठी आणि तेथील असलेल्या प्राचीनकालीन बौद्ध लेणी पाहण्यासाठी. पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. पुण्यातून सोमाटणे फाट्यावरून वळाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागते ते बिर्ला गणपती मंदिर आणि बिर्ला गणपती मंदिरामध्येच आता आपण निघालेलो आहोत. पहिल्यांदा गणपतीचे आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतरच एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघणार आहोत. तर गणपती मंदिराच्या आधी लागते ती ही पार्किंग. इथे पार्किंगसाठी देखील 2 व्हीलरसाठी 10 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 15 रुपये असे तिकीट आकारले जाते. आधी आपण छोटे गणपती बाप्पांचे मंदिर असलेल्या ठिकाणी दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर या बिर्ला गणपतीचे दर्शन घेणार आहोत. तर ही मूर्ती 72 फूट उंच आहे आणि त्याचा खालचा चौरंग हा 20 फूट एवढा आहे. या गणपती मंदिरासाठी 180 पायऱ्या आहेत आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गणपती बाप्पाला वरतून तांब्याचे आवरण आहे. 16 एकर जागेमध्ये या गणपती बाप्पाची निर्मिती केलेली आहे आणि गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आता आपण पुढील प्रवासाला निघालेलो आहोत. तर एकविरा आई मंदिरासाठी आपल्याला पहिल्यांदा ही कमान लागते आणि या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचे आहे. इथे पुण्यावरून PMPLच्या बसेस देखील अवेलेबल आहेत. मंदिराला जाण्यासाठी पायरी मार्ग देखील आहे आणि आपण गाडी घेऊन देखील मंदिरावरती पोहोचू शकतो. पण तत्पूर्वी मंदिराच्या पायथ्याला असलेले एकविरा आईचे पायथा मंदिर हे मूळ मंदिराच्या डाव्या बाजूला इथे पायथा मंदिर आहे. तर श्री एकविरा देवी पायथा मंदिर वेहेरगाव हे या मंदिराचे नाव आहे आणि या ठिकाणी आपण देवीचे दर्शन घेतलेले आहे. रस्त्याच्या अर्ध्या भागामध्येच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर सोडली तर जड वाहनांसाठी वरती प्रवेश बंदी असल्यामुळे गाड्या खालीच थांबवाव्या लागतात. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर किंवा ऑटो रिक्षा हे मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतात. तर मंदिराच्या परिसरामध्येच इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी पार्किंगची खूप छान सोय आहे. 2 व्हीलर पार्किंग ही फ्रीमध्ये आहे आणि 4 व्हीलरसाठी इथे 50 रुपये आकारले जातात. तर या ठिकाणी आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि परिसरामध्ये आपण पाहतोय की खूप छान अशी दुकाने आपल्याला आढळतात, जी प्रत्येक मंदिराच्या परिसरामध्ये ही काही प्रसादाची, फुलांची किंवा त्या व्यतिरिक्तही काही दुकाने आढळतात. त्याचप्रमाणे एकविरा मातेच्या मंदिरामध्ये देखील जाण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंनी अशी दुकाने आढळत आहेत. काही स्नॅक्स सेंटर देखील आहेत, काही खेळण्यांची दुकाने देखील आहेत. महाराष्ट्रामध्ये देवींची 3.5 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी पार्वती, यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी. तर एकविरा देवी ही आगरी कोळी समाजाची कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे. तर याच देवीचे आता आपण लवकरच दर्शन घेणार आहोत. तर देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी जवळपास 100 पायऱ्या आपल्याला चढून जावे लागते. नवसाला पावणारी देवी म्हणून देखील एकविरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यामध्ये देवीची यात्रा भरते आणि आत्ताच नवरात्र उत्सव देखील या ठिकाणी खूप सुंदर असा साजरा झालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला इथे गर्दी थोडीशी कमी पाहायला मिळते. तर समोरच आपण पाहतोय आई एकविराचे हे पाऊले मंदिर आहे. तर या ठिकाणी देखील आपण दर्शन घेतो. तर पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली
की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. आणि तीच ही एकविरा माता जी आत्ता आपल्याला पाहायला मिळतीये. परशुरामांची आई म्हणून देखील या एकविरा मातेला ओळखले जाते. तर प्रत्यक्ष रेणुका मातेचा अवतार असलेल्या एकविरा मातेचे आत्ता आपण दर्शन घेतले आहे, जे की पांडवकालीन मंदिर आहे. आणि त्याही आधी इथे असलेल्या या कारल्याच्या लेण्यांबद्दलही आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सणापासून अस्तित्वात आहेत. भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध लेणी म्हणजेच ही कार्ला लेणी आहे. तर या कार्ला लेणीमध्ये आपण चैत्यगृह, दंपतीचे शिल्प, हत्तींचे शिल्प, स्तूपांचे अंकण पाहणार आहोत. तर हे आहेत समोर स्तूपांचे अंकण आणि हे आहेत हत्तींचे शिल्प. तर या हत्तींच्या सोंड सध्या भंगलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे आहे दंपतीचे शिल्प. तर इतके सुंदर शिल्प त्या काळी कसे बांधले गेले असतील हे एक रहस्यच आहे, कारण तेव्हा विज्ञानाचा देखील शोध लागलेला नव्हता आणि त्या काळामध्ये ही अशी सुंदर कलाकृती इथे करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम आणि कोरीवकाम या चैत्यगृहामध्ये आपल्याला दिसून येते. कार्ले लेणी हा 16 बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक म्हणजे हे चैत्यगृह आहे आणि इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी वलुरक नावाने ओळखली जात असे. इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 5 शतक या काळात ही लेणी खोदली गेल्याचे सांगितले जाते. भारत सरकारने या लेणीला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. दगडावरील सुरेख कोरीवकाम, आकर्षक मूर्तिकला, मानवी आणि प्राण्यांच्या शिल्पकृती हे सगळं पाहून आपण अचंबित होऊन जातो. आणि इथे 4 सिंह एका खांबावरती असलेले शिल्प देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर चैत्यगृहाच्या बाहेर आल्यानंतर काही अशा गुफा लागतात आपल्याला. या दगडी गुफा बुद्धांच्या जीवनावरती आधारित आहेत. एक मोठा खडक फोडून या गुफा तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्यालाच आपण कारल्याची लेणी असे म्हणतो. ही शिल्पकला पाहून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रूढी, परंपरा, व्यापार, व्यवसाय आणि चलन अशा अनेक पैलूंची माहिती आपल्याला येथील शिल्पांवरून समजते. तर काही पायऱ्या चढून वरती आल्यानंतर देखील आपल्याला इथे काही गुफा आढळतात आणि या गुफेतून आपल्याला संपूर्ण परिसर खूप सुंदररित्या पाहायला मिळतो. आई एकविरा देवीचे मंदिर देखील या गुफेतून आपल्याला पाहायला मिळते. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान, प्राचीनता आणि तिचं लोभसवाणं रूप यामुळे देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे. डोंगरावरून संपूर्णतः आपल्याला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. मंदिर डोंगरावर असल्यामुळे बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात, पण पायऱ्या चढून वरती आल्यानंतर मंदिर आणि लेण्या पाहून आपण अगदी समाधानी होऊन जातो. एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे वेढलेले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देखील केल्याचे सांगितले जाते. संपूर्ण मंदिर आणि लेणी पाहून झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.